आज आपण जाणून घेणार आहोत अशा एका महामानवाची प्रेरणादायी कथा, ज्यांनी संपूर्ण भारताच्या इतिहासात अमिट ठसा उमटवला, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला। त्यांचं बालपण खूप कठीण परिस्थितीत गेलं। ते दलित समाजात जन्मले असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच भेदभाव सहन करावा लागला। शाळेत त्यांना वेगळं बसवलं जायचं, पाणीसुद्धा स्वतःहून घेता येत नव्हतं। पण या सगळ्या अडचणींवर मात करून त्यांनी शिक्षणाचा मार्ग निवडला। त्यांना शिक्षणाची खूप आवड होती। त्यांनी परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेतलं। कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी अभ्यास केला। त्या काळात इतकं मोठं शिक्षण घेणं ही खूप मोठी गोष्ट होती। डॉक्टर आंबेडकरांनी आयुष्यभर समाजातील अन्यायाविरुद्ध लढा दिला। त्यांनी दलित आणि वंचित समाजासाठी आवाज उठवला। त्यांना समान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी खूप संघर्ष केला। भारतीय संविधान तयार करण्यात त्यांचा सर्वात मोठा वाटा आहे, म्हणूनच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हटलं जातं। त्यांनी प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिले, शिक्षणाचा अधिकार दिला आणि समाजात समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला। त्यांचा एक महान संदेश आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। या 3 गोष्टींमुळेच माणूस आपलं आयुष्य बदलू शकतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला शिकवलं की शिक्षण हीच खरी शक्ती आहे। जर आपण शिक्षित झालो तर आपण कोणत्याही परिस्थितीत पुढे जाऊ शकतो। त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, पण त्यांनी कधीही हार मानली नाही। त्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने स्वतःचं स्थान निर्माण केलं। आजही त्यांचे विचार आपल्याला प्रेरणा देतात। समाजात समानता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी आपण त्यांच्या विचारांवर चालायला हवं। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये जय भीम नक्की लिहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। जय भीम।